आम्ही आलेलो आहोत बामनोली या ठिकाणी। बामनोली म्हणजे कोयना जे डॅम आहे त्या डॅमचं हे बॅकवॉटर आहे आणि या ठिकाणी आमचे जे काही सहकारी आहेत ते सगळेजण आम्ही आलो। तर हे जे बॅकवॉटर आहे हे बॅकवॉटर त्रिवेणी संगम म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे। तर याबद्दल आपले हे जे काही काका जे गाडी म्हणजे हे चालवतात बोट चालवतात ते आपल्याला देतील। आता बघा हे इकडे खाली पाटण या साइडला कोयना डॅम धरण इकडे चिपळूण रत्नागिरी या साइडला या साइडला ओके कांदाटी नदी इकडे कांदाटी नदी ओके इकडे महाबळेश्वर। अच्छा म्हणजे हे पूर्ण म्हणजे धरण हे पूर्ण मागे तिकडे महाबळेश्वर सोळशी नदी। कोणती नदी? सोळशी ओके कोयना कांदाटी आणि सोळशी ओके त्रिवेणी संगम। ही कोयना ही कांदाटी आणि ही सोळशी। ही समोरची जी ती कोयना आहे त्यानंतर सोळशी महाबळेश्वर आणि हे चिपळूण रत्नागिरी कांदाटी। ही जी इकडचा भाग दिसतो हा आहे कांदाटी। म्हणजे हा जो आम्ही ज्या ठिकाणी मध्ये थांबलेलो आहोत त्रिवेणी संगम मध्ये तर हा आहे त्रिवेणी संगम म्हणजे तीन वेणीचा संगम या ठिकाणी झालेला आहे। बघा तुम्हाला इकडनं दिसतंय ह्या साईडला एक दिसतंय चिपळूण इकडचे एक भाग दिसतो म्हणजे हा पाटण साईडचा आहे। हे इकडे महाबळेश्वर साईडचा आहे आणि हा चिपळूण रत्नागिरीला जाणारा भाग आहे। आणि हे मध्ये जे आहेत आम्ही या ठिकाणी हे त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे। पूर्ण उभं राहू सुद्धा घेऊ शकता असं राहून। अच्छा ओके तुम्हाला हे बघा हा जो भाग आहे इकडचा हा आहे महाबळेश्वरचा। महाबळेश्वरची जी नदी आहे इकडे एक त्यानंतर ही चिपळूण आणि खेड साईड म्हणजे कोकण आणि हा जो आहे हा पाटण आणि हे जे मध्ये आहे आम्ही थांबलेलो या ठिकाणी हे आहे त्रिवेणी संगम। ओके म्हणजे भरपूर लोक येतात ना इकडे रोज बघण्यासाठी भरपूर लोक येतात। अशा प्रकारे हे तापोळा आणि समोर बामनोली आणि हे समोर तुम्हाला दिसत आहे ना बघा समोर रिसॉर्ट आहेत भरपूर रिसॉर्ट आहेत या ठिकाणी। म्हणजे जर तुम्ही इथं टेंट स्टे पण असतो म्हणजे टेंट समोर तुम्हाला दिसतील तिकडे समोरच्या भागामध्ये रूम म्हणजे टेंट वगैरे तुम्ही इथे नाईट स्टे करू शकता। खूप सुंदर परिसर आहे सायंकाळी तो खूप सुंदर दिसतो हे बघा अतिशय सुंदर। चला ज्याला भेट द्यायची असेल ते येऊन भेट देऊ शकता। धन्यवाद। साताऱ्यापासून अगदी 40 किलोमीटर साताऱ्यापासून 40 किलोमीटर। धन्यवाद। 35 किलोमीटर मोठे